Hello everyone, this is Abhishek Mahale. Welcome to Ignite Academy. Today we are going to start geotechnical engineering. But before that, you need to understand why we study geotechnical engineering and what is the importance of this subject for junior engineer exams and say other competitive exams. बघा, जो जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे यामध्ये आपल्याला खूप व्हास्ट सिलेबस आहे. ठीक आहे, म्हणजे ऑदर जर आपण विचार केला तर ऑदर एक 3 ते 4 सब्जेक्ट्स यामध्ये कव्हर होतील. जसं सर्वेइंग सारखे जे सब्जेक्ट आहे तसे यामध्ये 2 ते 3 सब्जेक्ट्स कव्हर होतील. इतकं याची मीन्स याची जी व्याप्ती आहे ती खूप जास्त आहे. सो इट इज अ व्हास्ट सब्जेक्ट. ठीक आहे, बट इवन इफ इट इज व्हास्ट, इट इज व्हेरी easy to understand. Okay, though there are typical concepts, but if there is a proper way, you can understand those concepts easily. असं काही खूप काही असं वेगळ्या काही कन्सेप्ट वगैरे असं काही नाहीये त्याच्यामध्ये. जनरलाइज तुम्हाला लॉजिकली जर विचार करता आला तर तुम्हाला हा सब्जेक्ट इझी वाटेल. ठीक आहे, बघा आपण जो सब्जेक्ट बघतो, ठीक आहे, कुठलाही सब्जेक्ट असेल तर त्याचा सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार आपल्याला हे समजेल की पेपरमध्ये आपल्याला काय विचारू शकतात. जसं आपला फोकस असेल, आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघत आहात तर मला तुम्ही ऐकत आहात तर तुमचा जो मेन एम आहे तो म्हणजे ज्युनियर इंजिनियर जी आहे एक्झाम, जेईची जी एक्झाम असेल WRDची, तर ती पोस्ट तुमची निघालीच पाहिजे या उद्देशानेच तुम्ही हा व्हिडिओ स्टार्ट केला असेल. ठीक आहे, किंवा या दृष्टीनेच तुम्ही आता स्टडी स्टार्ट करायचा प्रयत्न करणार आहात. ठीक आहे, सो पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या, मनातून एक समजून घ्या की तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि पोस्ट ही मिळवायचीच आहे. देर इज नो अदर ऑप्शन. ठीक आहे, कुठलाही ऑप्शन ठेवायचा नाहीये. तुम्हाला एकच स्टडी करायचा आहे आणि पोस्ट मिळवायचीच आहे. लावतोय शेवटी. ठीक आहे, सो आपल्याला कुठलाच काही ऑप्शन नाहीये. आता बघा की जर आपण सिलेबस कडे बघितलं तर याच्यामध्ये टोटल 13 चॅप्टर्स आहेत, 13 चॅप्टर्स. ठीक आहे, तसं जर आपण फोल्ड करून बघितलं तर काही ठिकाणी 17 चॅप्टर्स 18 चॅप्टर्स सुद्धा आहेत. ठीक आहे, बट जर प्रॉपर आपण बघितलं तर 13 चॅप्टर्स आहेत. जर आपण त्याला प्रॉपरली सेग्रिगेट केलं तर जर तुम्ही चॅप्टर्सची फोल्ड करून टाकली, जसं ओरिजिन ऑफ सॉइल वेगळं, सॉइल प्रॉपर्टीज वेगळं, सॉइल क्लासिफिकेशन वेगळं, तर मग ते चॅप्टर्स वाढत जातील. ठीक आहे, सो माझ्या दृष्टिकोनातून जो एमपीएससीचा सिलेबस आहे, ठीक आहे, त्या दृष्टीने हा जो सिलेबस मी सांगणार आहे तो अतियोग्य आहे. ठीक आहे, बिकॉज इट इज एमपीएससी सिलेबस. आणि आपलं जो जेईची एक्झाम आहे, ठीक आहे, ती जेईची एक्झाम स्टेट लेवलची एक्झाम आहे. सो ॲटमॅक्स किंवा 99% हाच चान्स आहे की एमपीएससीलाच फॉलो केलं जातं. ठीक आहे, सो तुमच्या डोक्यात जर कुठला थॉट असेल की एमपीएससीचं वेगळं आणि जेईचं वेगळं, तर असं काही नाहीये. सिलेबस दोघांचा काय आहे, सेमच आहे. फक्त डेप्थचा थोडासा फरक पडतो आणि काही वेळेपासून तो डेप्थचा फरक सुद्धा काय झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे एमपीएससी इकडे आणि जेई लेवल इकडे, तर असं काही नाही. हा जो गॅप आहे तो भरला जातोय आता थोडा थोडा. ठीक आहे, आणि तो कशा पद्धतीने ते मी सांगतो. बट एक लक्षात घ्या, डोक्यात घ्या की सिलेबस जो आहे तो एकच आहे. सब्जेक्ट मॅटर नेव्हर चेंजेस, द ऍप्लिकेबिलिटी चेंजेस. ठीक आहे, तुम्ही तुमच्या नॉलेजला कसं यूज करायचं, एक्झाम मध्ये तुमचं जे नॉलेज आहे ते ऍप्लिकेबिलिटीच्या बेसिसवर चेक केलं जात आहे की फॅक्च्युअल डाटाच्या बेसिसवर. फक्त फॅक्च्युअल डाटा विचारला जातो तर त्या प्रकारच्या एक्झाम्स वेगळ्या, कन्सेप्च्युअली विचारलं जातं ते वेगळं, आणि अनालिसिस किंवा तुमचं जी ऍप्लिकेबिलिटी आहे ते चेक करण्यासाठी गोष्ट वेगळी होऊन जाते. ठीक आहे, सो बेसिकली सांगण्याचा उद्देश काय की सिलेबस तोच आहे. ठीक आहे, सो जो एमपीएससीचा सिलेबस आहे तोच जेईचा आहे. तुम्ही जर जेईचा सिलेबस बघितला असेल तिथे फक्त सॉइल मेकॅनिक्स किंवा जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इतकाच वर्ड तुम्हाला सापडेल. तिथे कुठेच सापडणार नाही तुम्हाला की कोणता याचा डिटेल सिलेबस आहे. सो डिटेल सिलेबस जेईचा डिफाईन होत नाही. सो आपण जो एमपीएससीचा सिलेबस आहे त्या दृष्टिकोनातूनच स्टडी करायचा असतो. फक्त आपल्याला एमपीएससीचे जे पॉइंट्स आहेत, ठीक आहे, ते पॉइंट्स एमपीएससी वेगळ्या पद्धतीने विचारते आणि जेई लेवलला ते वेगळ्या पद्धतीने येतात. आणि ती जी वेगळी पद्धत आहे ते शिकण्यासाठीच तुम्ही इथे आलेले आहात. ठीक आहे, बघा पहिला चॅप्टर जो असेल आपला तो असेल सॉइल प्रॉपर्टीज. ठीक आहे, दुसरा चॅप्टर असेल आपला सॉइल क्लासिफिकेशन. ठीक आहे, सो सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण बघतो सॉइल, त्याचं ओरिजिन, म्हणजे जी सॉइल आहे तिचं
ओरिजिन कसं झालं, किंवा मग सॉइलला आपण डिफाईन करतो, वेगवेगळ्या लोकांनी सॉइलला डिफाईन केलं, 3 पद्धतीने सॉइलला डिफाईन केलं जातं. सो सॉइलला डिफाईन केलं तो एक वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात बघतो व्हेरियस सॉइल प्रॉपर्टीज, जसं सॉइलमध्ये पाणी किती आहे, सॉइलमध्ये गॅप्स किती आहेत, वॉइड्स किती आहेत, सॉइलची पोरोसिटी किती आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजेच वॉइड्स मध्ये किती पाणी भरलंय, किती हवा भरली आहे. सो व्हेरियस डेफिनेशन्स आहेत, जसं की वॉटर कंटेंट आहे, वॉइड रेशो आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे, पोरोसिटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग समजा डेन्सिटी इंडेक्स आहे, डेन्सिटी आहे, युनिट वेट आहे. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये बघतो. प्लस टाइप्स ऑफ सॉइल पण आपण याच्यामध्ये बघतो. सॉइलचे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. जसं की एओलिन सॉइल आहे, ठीक आहे, ग्लेशियल सॉइल आहे, अल्युव्हियल सॉइल आहे. सो बेस्ड अपॉन द ओरिजिन सॉइलचे वेगवेगळे प्रकार आहेत. अँड ऑन दॅट बेसिस वी कॅन सिम्पली हॅव अ लुक ॲट द types of soils. So this is what we are going to discuss in the first chapter. The first chapter is very important because तो chapter आपल्याला ओव्हरऑल जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये कुठेही कधीही त्याची ऍप्लिकेबिलिटी आपल्याला इम्पॉर्टंट असू शकते. ठीक आहे. सो पहिला जो चॅप्टर आहे त्याला फार व्यवस्थित पद्धतीने स्टडी करण्याची गरज आहे आणि नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला रिवाइज करणं फार आवश्यक आहे. सो हा जो चॅप्टर आहे याच्यातून जेईला ऑलमोस्ट 40 to 50% क्वेश्चन येतात. म्हणजे जर जेईची एक्झाम बघितली, आता जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे इग्नाइट अकॅडमी आहे आपली, ठीक आहे, तर इग्नाइट अकॅडमीचा जो रिझल्ट आहे ज्युनियर इंजिनियर एक्झाम्स मध्ये आतापर्यंतचा तो खूप जास्त आहे आणि खूप बेस्ट आहे. कारण जर आपण जेईचा विचार केला तर 100+ स्टुडंट्स, ऑलमोस्ट मला वाटतं तो आकडा 125च्या आसपास असू शकतो. तर 100+ स्टुडंट्स जे आहेत ते ज्युनियर इंजिनियर म्हणून सिलेक्ट झालेले आहेत व्हेरियस एक्झाम्स मध्ये, जसं की RRB जेई असेल, जी ऑल इंडिया लेवल एक्झाम आहे, जसं की PWD असेल. ठीक आहे. इवन इफ इट इज 2018 और 2019. ठीक आहे. सो PWD ची एक्झाम असेल किंवा मग WCD ची एक्झाम असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर BMC ची ज्युनियर इंजिनिअरची एक्झाम आली होती, त्यात सुद्धा खूप सारे सिलेक्शन आले. ठीक आहे. सो ओव्हरऑल जर विचार केला तर 100+ सिलेक्शन्स आहेत आणि मला सुद्धा त्या बॅचेसला शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. सो ऑल दोज टॉपर्स समवेअर अँड समवेअर आय हॅव टॉट देम. ओके. सो मी त्यांना कधीतरी शिकवलेला आहे आणि त्यांना जो जिओटेक्निकल शिकवला होता तो याच लेवलचा होता. सो बेसिकली त्यांना जो फायदा झाला तो तुम्हाला पण होणार आहे जर तुम्ही हा पूर्ण जो सिरीज आहे त्याला प्रॉपरली फॉलो केलं तर. ठीक आहे. नॉट की मी सांगेल तरच. ठीक आहे. तुम्हाला ते सगळं फॉलो करावं लागेल. बट एक विचार करा की जो हा आकडा आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण बघा, जर 200 मार्क्सचा विचार केला, 200 जेईची एक्झाम 200 ची असते. ठीक आहे. त्याच्यात 100 प्रश्न येतात आणि या 100 पैकी जर 25+ क्वेश्चन जर जीटीचे येत असतील तर मग खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. ठीक आहे. कारण 25 क्वेश्चन्स मीन्स 50 मार्क्स मीन्स ऑलमोस्ट 25% वेटेज येते. तर 25% जर तुम्हाला एकाच सब्जेक्ट मधून मिळत असतील तर मग त्या सब्जेक्टला खूप जास्त डिटेल पद्धतीने अनालाइज करून फोकस करण्याची आणि त्याला पूर्णपणे ग्रहण करण्याची गरज आहे आपल्याला. ठीक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला इथे डिटेल सांगतोय काय की जो फर्स्ट चॅप्टर आहे, ठीक आहे, त्याच्यातून तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन सापडतील. फर्स्ट चॅप्टर जसं की वॉटर कंटेंट असेल, वॉइड रेशो असेल, डिग्री ऑफ सॅच्युरेशन असेल, त्यांच्या रेंजेस असतात, तर हे सगळं तुम्हाला पेपरमध्ये सापडेल. जसं की गंबो सॉइल म्हणजे काय, कॅलिच म्हणजे काय, ठीक आहे, ग्रॅव्हल्स वगैरे जे काही आहे याच्यावरती क्वेश्चन्स येतात. जसं की ओरिजिन वरून येतात की एओलिन सॉइल म्हणजे कुठली सॉइल, ग्लेशियल सॉइल कोणती, टॅलस ही कोणत्या प्रकारातली सॉइल आहे, हिचा ओरिजिन काय आहे, सॉइलचं वेदरिंग कसं होतं. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचा ट्रान्सपोर्टेड सॉइल ETC. ठीक आहे. सो इथे खूप सारं आहे विचारण्यासारखं आणि खूप व्हरायटी आहे. म्हणजे जर तुम्ही 30 ते 40 पेपर जरी डिझाईन केले ना तरी प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही वेगळा क्वेश्चन तुम्हाला मिळेल, इव्हन वेगवेगळे टॉपिक्स मिळतील, इतका तो वास्ट आहे. ठीक आहे. सो याच्यात खूप सारे डेफिनेशन्स आहेत. इव्हन इफ तुम्ही युनिट वेटचा विचार केला ना, युनिट वेटच 5 प्रकारचे आहेत. सिमिलरली रो सुद्धा 5 प्रकारचे आहेत. आयडी आहे, आयडी मध्ये मग रेंजेस येतात, व्हेरी डेन्स, मीडियम डेन्स, व्हेरी लूज टाइप ऑफ सॉइल. ठीक आहे. या प्रकारे सो याच्यात खूप सारं मॅटर आहे आणि सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुसतं थिअरीज नाही पण न्यूमरिकल सुद्धा खूप येतात याच्यामध्ये. याच्या अगोदरचा ट्रेंड असा होता की जेईच्या एक्झामला न्यूमरिकल्स यायचे नाही.
इव्हन एमपीएससी ला सुद्धा तो ट्रेंड होता की लोकांची धारणा होती की एमपीएससी ही थेरीच विचारते किंवा जेईचे जे काही पेपर्स आहेत जुने पेपर जर बघितले तर त्यातही फार थेरीच होती. ठीक आहे, पण जेव्हापासून पोर्टल चेंज झालं आणि महापरीक्षा पोर्टल आलं, ठीक आहे, तेव्हापासून न्यूमरिकल्सचा जो न्यूमरिकल्सवर असलेलं जे वेटेज होतं ते वाढून गेलं. ठीक आहे, आणि मग याच्या पुढेही आपण काही अश्युरन्स देऊ शकत नाही मग की न्यूमरिकलच येतील की थिअरी, बट थिअरी बेस्ड स्टडी करून, ठीक आहे, न्यूमरिकलकडे जर आपण गेलो तर त्यात काही फार डिफरन्स नाहीये. न्यूमरिकल्सचं कसं आहे की फक्त तुम्हाला ऍप्लिकेबिलिटी आली पाहिजे. न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस करण्यासाठी काय वेगळं काहीतरी असं लॉजिक लावावं लागत नाही. जर तुमची थेअरी क्लिअर असेल तर न्यूमरिकल पण तुम्हाला इझिली कळतातच. सो सांगण्याचा उद्देश हा आहे की फक्त थेरॉटिकलच वाचून उपयोग नाही, तर तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जिथे जी थेअरी आली त्याच्यावरती तो न्यूमरिकल किंवा त्याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल्स हे बघायचे आणि लगेच सॉल्व्ह करून ते मोकळं करायचं. ठीक आहे, सो प्रिव्हियस इयर्सचे पण तुम्ही ते न्यूमरिकल्स बघू शकतात. ठीक आहे, सो इतके काही हार्ड न्यूमरिकल्स आले नाहीत, वन लाईनरच आलेले आहेत, जसं की सिंगल फॉर्म्युला, पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. ठीक आहे, या प्रकारातलेच न्यूमरिकल आलेले आहेत. असं काही 2 स्टेप 3 स्टेप न्यूमरिकल नाही आलेत जे गेटला किंवा आयएसला येतात. इव्हन एमपीएससीचा पण विचार केला तर 90% न्यूमरिकल्स 1 स्टेप किंवा सिंगल स्टेप असतात. ठीक आहे, 2 स्टेप 3 स्टेप इतके न्यूमरिकल शक्यतो येत नाहीत. बरं, हा होता आपला फर्स्ट चॅप्टर. जो सेकंड चॅप्टर आहे, सेकंड चॅप्टर जो आहे सो वी विल ओके दिस वॉज द फर्स्ट चॅप्टर. हा सेकंड चॅप्टर आहे. सेकंड चॅप्टर आहे सॉइल क्लासिफिकेशन. बघा, सॉइलचे प्रकार आहेत खूप सारे आणि सॉइलला डिस्टिंग्विश करायचं असेल तर आपल्याला सॉइलला काय करावं लागेल, सॉइलचं वर्गीकरण करावं लागेल, म्हणजे सॉइलचं क्लासिफिकेशन करावं लागेल. आणि ते सॉइलचं क्लासिफिकेशन जे आहे मग ते आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला युनिफाईड सॉइल क्लासिफिकेशन सिस्टीम समजेल, याच्यामध्येच तुम्हाला ग्रॅव्हल्स आणि सँड मध्ये असलेला फरक समजेल. ठीक आहे, याच्यामध्येच तुम्हाला फाईन ग्रेन सॉइल आणि कोर्स ग्रेन सॉइलचं डिस्टिंग्विश करणं काय असतं ते समजेल. याच्यामध्येच तुम्हाला ड्राय सिव्ह अनालिसिस आणि वेट सिव्ह अनालिसिस हे समजेल. याच्यामध्ये तुम्हाला गाळणी काय असते ते समजेल. याच्यामध्ये तुम्हाला सिव्ह सायझेस काय असतात ते समजून जाईल. ठीक आहे, याच्यामध्येच तुम्हाला वेट सिव्ह अनालिसिस मधलं हायड्रोमीटर अनालिसिस, पिपेट मेथड ते सगळं कळेल. मग पुढे त्याचे करेक्शन्स आहेत ते सगळं आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, सो हे एक इन डेप्थ प्रोसिजर आहे, ती 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप आपण बघणार ज्यावेळेस आपण हा चॅप्टर स्टार्ट करू. बट याच्यामध्ये मेजॉरिटी लेवलला जर बघितलं तर युनिफाईड सॉइल क्लासिफिकेशन आहे जे आर्थर कॅसाग्रांडेने दिलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यातच इंडियन स्टँडर्ड क्लासिफिकेशन आहे जे की नथिंग बट USCS काय मॉडिफाईड व्हर्जन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथेच HRB क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे, किंवा मग याला सिम्पली आपण हायवे रिसर्च बोर्ड क्लासिफिकेशन बोलतो किंवा ग्रुप इंडेक्स मेथड सुद्धा याला आपण बोलतो. याच्यातच आपल्याला प्लास्टिसिटी चार्ट सुद्धा सापडेल. ठीक आहे, आर्थर कॅसाग्रांडेचा प्लास्टिसिटी चार्ट सापडेल आपल्याला लाईक दिस. ठीक आहे, सो याच्यात आपल्याला तो हा चार्ट सापडेल ज्याच्यात ही असते ए लाईन वगैरे. ठीक आहे, सो हे सगळं अनालिसिस आपण या सॉइल क्लासिफिकेशन चॅप्टर मध्ये करणार. नेक्स्ट चॅप्टर जो असेल तो आपला परमॅबिलिटी असेल. आपल्याला माहित असतं की सॉइल जे आहे ती पोरस मीडिया आहे. पोरस मीडिया आहे म्हणजे त्याच्यामध्ये होल्स आहेत. सो सॉइल मध्ये जो परमॅबिलिटीचा टॉपिक आहे, ठीक आहे, तो आपल्याला काय सांगतो की सॉइल मधून पाणी कसं फ्लो होतं. ठीक आहे, या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हा जो चॅप्टर आहे सॉइल क्लासिफिकेशनचा, याच्यामध्ये जे क्वेश्चन्स येतात ते याच्यावर सगळ्यात जास्त येतात. इंडियन स्टँडर्ड क्लासिफिकेशन, जसं की GP असतं, GC असतं, GM असतं, तर ही कोणती सॉइल आहे. सो इट इज अ पुअरली ग्रेडेड सॉइल, सो वेल ग्रेडेड, पुअरली ग्रेडेड, पार्टिकल साइज डिस्ट्रीब्युशन कर्व, हा सगळा या टॉपिक मध्ये सिलेबस आपण कव्हर करू जो की पूर्णपणे एक्झामला विचारला जातो. ठीक आहे, सो यू कॅन एक्सपेक्ट 1 to 2 क्वेश्चन्स फ्रॉम दिस चॅप्टर. ठीक आहे, आणि जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यातून तुम्ही 3 ते 4 प्रश्न एक्सपेक्ट करू शकतात. तिसरा जो चॅप्टर आहे परमॅबिलिटी, याच्यामध्ये आपण परमॅबिलिटी म्हणजे काय, डार्सीज लॉ, ठीक आहे, परमॅबिलिटी फाइंड करण्याच्या व्हेरियस मेथड्स जसं की लॅब मेथड, फील्ड मेथड, जसं की पंपिंग इन टेस्ट, पंपिंग आउट टेस्ट, त्याच्यानंतर फॉलिंग हेड मेथड, त्याच्यानंतर मग आपलं
कॅपिलरी परमॅबिलिटी टेस्ट. सो खूप साऱ्या त्याच्यात मेथड्स आहेत आणि त्या मेथड्स आपण एक एक करून व्यवस्थित बघणार. कुठली मेथड कुठल्या प्रकारच्या सॉइलसाठी आहे हे याच्यातले फार फेमस क्वेश्चन आहेत. जसं की कोर्स ग्रेन सॉइलसाठी कोणती मेथड आहे, फाईन ग्रेन सॉइलसाठी कोणती मेथड आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या फ्रिक्वेंटली विचारल्या जातात. इव्हन जे 262 वॅकन्सीज ज्या आल्या होत्या पीडब्ल्यूडी जेईच्या 2018 मध्ये, त्याच्यात सुद्धा हे क्वेश्चन्स फार फ्रिक्वेंटली विचारले होते. ठीक आहे. सो याच्यात या प्रकारे विचारलं जातं. याच्यात आपण सीपेज सुद्धा बघणार. ठीक आहे. सीपेज बघणार. हा जो चॅप्टर आहे या स्ट्रेसेस चॅप्टर मध्ये आपण बघणार की इफेक्टिव्ह स्ट्रेस, टोटल स्ट्रेस, पोअर वॉटर प्रेशर याच्या कन्सेप्ट काय असतात. याच्यात आपण इफेक्टिव्ह स्ट्रेस अनालिसिस बघणार. त्याच्यानंतर सीपेजचा टॉपिक यालाच कनेक्टेड आहे. सो तिसरा चॅप्टर आणि चौथा चॅप्टर आपला कनेक्शन मध्ये येईल. इव्हन तो टॉपिक थोडा वेगळा आहे तरी पण तो कनेक्शन मध्ये येईल. ठीक आहे. सो इफेक्टिव्ह स्ट्रेस कसं कॅल्क्युलेट करायचं, टोटल स्ट्रेस कसं कॅल्क्युलेट करायचं, यावरचे न्यूमरिकल सुद्धा आपण कव्हर करणार. ठीक आहे. कारण हे न्यूमरिकल्स वन स्टेप मध्ये येतात की ग्राउंड लेवलच्या 5 मीटर खाली इफेक्टिव्ह स्ट्रेस किती आणि सॉइलचं युनिट वेट दिलं जातं, वॉटरची कंडिशन दिली जाते की वॉटर टेबल कुठपर्यंत आहे, काय आहे ते. ठीक आहे. सो हे सगळं दिलेलं असतं. सो याच्यावरही इझी न्यूमरिकल येतात. ठीक आहे. नाहीतर मग थेअरी तर याच्यामध्ये ऑफकोर्स खूप सारे आहेच विचारण्यासारखी. त्याच्यानंतर सँड बॉइलिंग जे आहे, प्रेशर जे आहे, पाइपिंग फेल्युअर जे आहे, ते सगळं याच्यामध्ये आपण बघणार. कशात? सीपेज आणि स्ट्रेसेस मध्ये. सो नेक्स्ट चॅप्टर जो आपला असेल तो असेल डिस्ट्रीब्युशन ऑफ स्ट्रेसेस इन द सॉइल. याला आपण इलास्टिक एनालिसिस सुद्धा बोलतो. याच्यात आपल्याला वेस्टरगार्ड्स थेअरी, बॉस्निक्स थेअरी हे सगळं शिकायला मिळेल. त्याच्यानंतर न्यूमार्क्स इन्फ्लुएन्स चार्ट जो आहे तो शिकायला मिळेल. सो इतके सगळे टॉपिक्स जे आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार. जनरली वेस्टरगार्ड्स थेअरी आणि बॉस्निक्स थेअरी याचे जे अझम्पशन्स आहेत ते खूप वेळेस आलेले आहेत. वेस्टरगार्ड्स थेअरी कुठे ऍप्लिकेबल आहे हा पॉइंट खूप फ्रिक्वेंटली याच्यात विचारला गेलेला आहे. ठीक आहे. हे काही बुलेट पॉइंट्स आहेत जे तुम्ही जस्ट अर्ध्या तासात जरी वाचून घेतले तरी तुमचे 5-6 मार्क्स कव्हर होऊन जातील. म्हणजे 25 पैकी एक 6-7 मार्क्स मी आत्ताच सांगू शकतो तुम्हाला की जसं की याच्यामध्ये अझम्पशन्स, वेस्टरगार्ड आणि बॉस्टिक्सचे अझम्पशन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर डार्सीज लॉ, त्याच्यानंतर सँड बॉइलिंग वरचा क्वेश्चन, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो व्हॉइड रेशिओ, वॉटर कंटेंट, पोरोसिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन यांच्यापैकी कुठली तरी एक डेफिनेशन. त्याच्यानंतर 3 फेज डायग्राम वरती एखादा सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. लाईक दिस. सॉइल क्लासिफिकेशन मध्ये जीपी म्हणजे काय, जीसी म्हणजे काय याच्यावरती एखादा क्वेश्चन. सो या प्रकारे काही क्वेश्चन्स जे आहेत ना ते बिलकुल फिक्स आहेत की ते येणारच. परमॅबिलिटी फाइंड करण्याच्या मेथडवरती 90% क्वेश्चनचा चान्स आहेच, येतोच. परमॅमीटर वगैरे ते असतं ते. ठीक आहे. ते सगळं. सो याच्यात आपण हे सगळं बघणार. याच्यात न्यूमरिकल्स पण असतात बट ते आपल्याला इथे युजफुल नाहीत. हे मी आत्ताच क्लिअर करतो की या चॅप्टरचे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपल्या उपयोगाचे नाहीत. जे आपल्या उपयोगाचं असेल ते मी नक्की सांगेल आणि स्टँडर्ड केसेस सुद्धा याच्यामध्ये बनतात. ठीक आहे. जसं की जो पॉइंट लोड आहे जस्ट बिलो द लोडच्या केसेस आहेत याच्यामध्ये. लोड पासून 1 मीटर अंतरावरती जस्ट बिलो द लोड. ठीक आहे. अशा केसेस याच्यामध्ये आहेत. सो हे आपण सगळं डिटेलमध्ये बघू. नेक्स्ट जो आहे ते आहे कॉम्प्रेसिबिलिटी. सॉइल जी आहे इट इज अ कॉम्प्रेसिबल मीडियम. इट इज नॉट अ रिजिड बॉडी. इट इज अ नॉन रिजिड बॉडी. इट इज अ डिफॉर्मेबल बॉडी. सो सॉइल जी आहे ती डिफॉर्मेबल बॉडी आहे अँड इट गेट्स कॉम्प्रेस्ड. व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये त्याचं डिफॉर्मेशन होतं. त्याला आपण सेटलमेंट बोलतो किंवा कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ सॉइल बोलतो. कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ सॉइल ही 2 प्रकारे आपण बघतो. जसं की सॉइल मध्ये असतं पाणी आणि हवा. तर हवा रिमूव्ह झाल्यावर ज्यावेळेस सॉइल कॉम्प्रेसिबिलिटी दाखवते त्याला आपण कॉम्पॅक्शन बोलतो. पाणी रिमूव्ह झाल्यावरती आपण कन्सोलिडेशन बोलतो. ठीक आहे. सो कॉम्प्रेसिबिलिटीचा जो फर्स्ट पार्ट आहे इट इज कॉम्पॅक्शन. आणि कॉम्पॅक्शन मध्ये आपण मग व्हेरियस टेस्ट बघतो कॉम्पॅक्शनच्या. जसं की व्हेरियस रोलर्स बघतो, व्हेरियस टेस्ट बघतो जसं की प्रॉक्टर टेस्ट, मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. या दोघं टेस्टच्या इंडियन स्टँडर्ड टेस्ट, डायटर टेस्ट. ठीक आहे. वेगवेगळ्या टेस्ट आहेत. त्या सगळ्या कसल्या टेस्ट आहेत? कॉम्पॅक्शनच्या टेस्ट आहेत. आणि मग फील्ड कॉम्पॅक्शन आपण बघतो ज्याच्यात आपण व्हेरियस रोलर्स बघतो. शिप फूट रोलर बघतो, त्याच्यानंतर स्मूथ व्हील रोलर बघतो. हे जे सगळे रोलर्स आहेत हे रोलर्स कुठल्या सॉइलला कुठल्या ठिकाणी कसे यूज करायचे याच्यावरती हमखास क्वेश्चन असतो. फिक्स क्वेश्चन असतो की कुठला रोलर कुठल्या टाईपची ऍक्शन यूज करून कॉम्पॅक्शन करतो, कुठला रोलर कुठल्या कन्स्ट्रक्शनसाठी यूज करायचा. किंवा मग प्रॉक्टर टेस्ट मध्ये जो हॅमर आहे त्याची फॉलिंग हाईट किती, त्याचं वेट किती, हे सगळं विचारलं जातं. ठीक आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मागच्या वेळेस ज्यावेळेस पीडब्ल्यूडीची एक्झाम झाली बघा, काही मुलांना जर आठवत असेल तर बघा तिथे क्वेश्चन आला होता की
प्रॉक्टर टेस्ट जी आहे त्या प्रॉक्टर टेस्ट मधला स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट त्याच्यातला जो हॅमर आहे त्याचं वजन किती, आणि तिथे ऑप्शन मध्ये 2.54 kg असं पण होतं आणि 2.6 kg असं पण होतं. ठीक आहे, तर हा फरक सुद्धा काय आहे तो सुद्धा मी सांगेल. उत्तर त्याचं हे होतं, हे नव्हतं, आणि त्यांनी विचारलं होतं स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. सो इंडियन स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट साठी हे आन्सर आहे, पण फक्त स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट बोलले तर हे आन्सर आहे. म्हणजे ओरिजिनल प्रॉक्टर टेस्ट मध्ये 2 टेस्ट आहेत, एक स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट आणि एक मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. आणि मग मॉडिफाईड व्हर्जन जे आहेत म्हणजे इंडियन स्टँडर्ड व्हर्जन त्याच्यात पण 2 आहेत, इंडियन स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट आणि इंडियन स्टँडर्ड मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. सो दोघांचे जे आकडे आहेत, दोघांचे जे स्टॅट्स आहेत, दोघांचे जे स्टॅटिस्टिक्स किंवा फिगर्स आहेत, फॅक्च्युअल डाटा आहेत ते वेगवेगळे आहेत, आणि या फॅक्च्युअल डाटावरती क्वेश्चन येतो. ठीक आहे, एकदा तर एमपीएससीने न्यूटन मध्ये देऊन ठेवले होते या व्हॅल्यूज, न्यूटन मध्ये कन्वर्ट करून. ठीक आहे, सो असे सुद्धा क्वेश्चन्स आलेले आहेत. प्रिलिम्सची गोष्ट ही 2015ची. सो कॉम्प्रेसिबिलिटी मध्ये आपण या प्रकारे कॉम्पॅक्शन बघणार. सिमिलरली आपण कन्सोलिडेशन बघणार. ठीक आहे, कन्सोलिडेशन मध्ये वॉटर रिमूव्हल आणि कन्सोलिडेशन जे आहे मग त्याच्यात व्हेरियस डेफिनेशन्स आहे. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो याच्यात तो आहे ओव्हर कन्सोलिडेशन रेशिओ. ठीक आहे, याच्यात जास्त डिटेलमध्ये काही असं करण्याची गरज नाही, कारण हा पण एक वास्ट चॅप्टर आहे. ठीक आहे, फार मोठा चॅप्टर आहे. जसा पहिला चॅप्टर खूप वास्ट आहे तसाच कन्सोलिडेशन पण खूप वास्ट टॉपिक आहे, पण याच्यात निवडक गोष्टी स्टडी करण्याची गरज आहे. एकदम असं रिसर्च लेवलला जाऊन जर वाचलं तर हा चॅप्टर तुम्हाला कळणार नाही, आणि जरी कळला तरी याची ऍप्लिकेबिलिटी कळणार नाही. याच्यात मेन जे काय आहे ते ओव्हर कन्सोलिडेशन रेशिओ आणि याच्या बेसिसवरती सॉइलचे पडणारे टाइप्स, जसं की ओव्हर कन्सोलिडेटेड सॉइल, अंडर कन्सोलिडेटेड सॉइल, लाईक दॅट. ठीक आहे, सो ते याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण याच्यातले जे मोस्ट इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो म्हणजे मेन डेफिनेशन्स. काही पॅरामीटर्स आहेत, जसं की कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेशन, कोएफिशियंट ऑफ compressibility, or this is coefficient of compressibility, this is coefficient of compression or compression index बोलतात. coefficient of volume compressibility, त्याच्यानंतर टाइम फॅक्टर. ठीक आहे, टाइम फॅक्टर, त्याच्यानंतर डिग्री ऑफ कन्सोलिडेशन, त्याच्यानंतर रेट ऑफ कन्सोलिडेशन CV. ओके, लाईक दिस. सो या प्रकारे आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत, हे सगळं बघू. त्याच्यानंतर सँड ड्रेन्स काय असतात ते पण आपण याच्यामध्ये बघू. याच्यात या डेफिनेशन्स विचारले जातात, काही वेळा फॉर्म्युला विचारला जातो. ठीक आहे, एमपीएससी ला याच्यावरती न्यूमरिकल विचारला जातो, पण आपल्या जेईच्या लेवलला याची युनिट्स विचारले जातात. युनिट्स आणि डायमेन्शन्स हे विचारलं जातं की कोणासाठी ग्रेटर दॅन 1, कोणासाठी लेस दॅन 1, या प्रकारे. ठीक आहे, हे सगळं विचारलं जातं. पुढे शियर स्ट्रेंथ ऑफ सॉइल. शियर स्ट्रेंथ जो आहे हा चॅप्टर जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल कळलेलं पाहिजे, त्याच्यातला मोहर सर्कलचा टॉपिक कळलेला पाहिजे, मोहर सर्कल किंवा प्रिन्सिपल स्ट्रेसेस. सो कधीच तुम्ही हा चॅप्टर विदाउट सॉम शिकून घेता किंवा विदाउट मोहर सर्कल अँड विदाउट प्रिन्सिपल स्ट्रेसेसच्या नॉलेजने स्टडी करू शकत नाही. म्हणजे जर शियर स्ट्रेंथ हा चॅप्टर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला या 2 गोष्टींचं नॉलेज फार गरजेचं आहे, मोहर सर्कल आणि सिम्पली प्रिन्सिपल स्ट्रेसेस. ठीक आहे, सो शियर स्ट्रेंथ जी सॉइलची तिच्यात खूप सारे पॉइंट्स आहेत, ज्याच्यात 4 इम्पॉर्टंट टेस्ट आहेत, जसं डायरेक्ट शियर टेस्ट, व्हेन शियर टेस्ट, ट्रायक्झल शियर टेस्ट, आणि त्याची स्पेशल केस जी अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट आहे. ठीक आहे, सो कुठली टेस्ट कुठल्या प्रकारची आहे, ड्रेनेज कंडिशन कशी असते, कुठली टेस्ट कुठल्या सॉइलसाठी यूज होते, यावरती फ्रिक्वेंट क्वेश्चन्स येतात. सॅम्पलची जी साईज आहे ती कशी असते, ड्रॉबॅक्स काय आहेत. ठीक आहे, सो त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. त्याच्यात तुम्ही बघितलं असेल टाऊ इज इक्वल टू C प्लस सिग्मा टॅन फाय, ज्याला मोहर कुलम इक्वेशन बोलतात. हे इक्वेशन या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे, हे कसं आलं ते समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, हा असा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे थिअरीज ऑफ लॅटरल अर्थ प्रेशर. बघा, जमीन जी असते तिच्यात आपण जर बघितलं तर एक असतं व्हर्टिकल स्ट्रेस आणि दुसरं असतं लॅटरल प्रेशर. सो हे जे लॅटरल प्रेशर आहे त्याला आपण बोलतो हॉरिझॉन्टल स्ट्रेस किंवा हॉरिझॉन्टल प्रेशर, आणि हे जे आहे
त्याच्याबद्दल आपण या चॅप्टर मध्ये शिकणार. म्हणजे आपण शिकणार की रिटेनिंग वॉल कशी असते, रिटेनिंग वॉल वरती कशा प्रकारचे प्रेशर डेव्हलप होतात. जसं की अर्थ मध्ये बिलो द ग्राउंड 3 प्रकारचे प्रेशर डेव्हलप होतात. ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, पॅसिव्ह अर्थ प्रेशर, ठीक आहे, ज्याला किंवा मग अर्थ प्रेशर ऍट रेस्ट, ज्याला तिघांना आपण एका हेडिंगच्या अंडर बघतो, त्याला बोलतात लॅटरल अर्थ प्रेशर. ठीक आहे, सो ते लॅटरल अर्थ प्रेशर आपण इथे बघणार. सगळं बघायचं आपण. जसं रँकाइन्स थेरी बघणार, तिचे अझम्पशन्स इम्पॉर्टंट आहेत. कुलम्स थेरी बघणार, तिचे अझम्पशन्स इम्पॉर्टंट आहे. दोघांमध्ये फरक काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो हे सगळं विचारलं जातं. रँकाइन्स थेरी जी आहे ती प्लास्टिक थेरी आहे. ठीक आहे, सो ती पण विचारली जाते आपल्याला. आणि रँकाइन्स थेरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचे अझम्पशन्स फिक्स येऊ शकतात. ठीक आहे, लाईक दिस. त्याच्यानंतर स्लोप स्टॅबिलिटी अनालिसिस और स्लोप फेल्युअर. म्हणजे स्लोप्स आपण बघितले, जसं एम्बॅकमेंट बोलतात याला, किंवा मग आपले हे असतात, माउंटन्स असतात, हिल्स असतात, स्लोप्स असतात, घाटमध्ये असतात बघा, ज्याला काही लोक हिंदीमध्ये ढलान म्हणतात त्याला. ठीक आहे, किंवा उतार बोलतात आपल्या मराठीमध्ये. सो हे जे आहेत मग हे काय होतात, स्लाइड होऊ शकतात. आपल्याला जर याच्यावरती कन्स्ट्रक्शन करायचं असेल रोड वगैरे घाटमधून, तर याचं अनालिसिस केलं पाहिजे, वेदर इट इज ससेप्टेबल टू फेल्युअर ऑर नॉट, हे अनालिसिस आपण केलं पाहिजे. ठीक आहे, सो हे आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या स्लोपवरती आपण कन्स्ट्रक्शन करणार आहे तो स्लोप कधी फेल तर नाही होऊन जाणार. ठीक आहे, सो या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आणि ते सगळं आपण बघतो याच्यामध्ये. याच्यात तुम्हाला एक नवीन आणि चांगला शब्द शिकायला मिळेल, मोबिलायझेशन, मोबिलाइज्ड शिअर स्ट्रेंथ. तर ते सगळं आपण त्यावेळेस बघू की काय असतं ते. त्याच्यानंतर बेरिंग कपॅसिटी. दिस इज वन ऑफ द लार्जेस्ट चॅप्टर इन जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. जर आपण विचार केला सॉइल मेकॅनिक्सचा, तर सॉइल मेकॅनिक्स जे आहे, सॉइल मेकॅनिक्स तर हे नॉलेज आहे. ठीक आहे, आणि फाउंडेशन इंजिनिअरिंग जे आहे, ठीक आहे, ती त्याची ऍप्लिकेबिलिटी. जे काही नॉलेज आपल्याकडे आहे त्याला स्किलफुली यूज करून अप्लाय करायचं, हे आपण फाउंडेशन इंजिनिअरिंग मध्ये शिकतो. म्हणजे आपले जे सॉइल मेकॅनिक्सच्या कन्सेप्ट आहेत त्या वापर करून, त्याचा यूज करून सॉइलची बेअरिंग कपॅसिटी फाइंड करायची. मग बेअरिंग कपॅसिटी म्हणजे काय, अल्टिमेट बेअरिंग कपॅसिटी म्हणजे काय, सेफ बेअरिंग कपॅसिटी म्हणजे काय, नेट सेफ बेअरिंग कपॅसिटी काय, ठीक आहे, नेट अल्टिमेट बेअरिंग कपॅसिटी म्हणजे काय, हे सगळं आपण याच्यात बघणार आणि या डेफिनेशन्स विचारल्या जातात. ठीक आहे, दीज आर ऑल व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर शॅलो फाउंडेशनचे प्रकार विचारले जातात. डीप फाउंडेशन आणि शॅलो फाउंडेशन याचं क्लासिफिकेशन विचारलं जातं. 2018 मध्ये जी PWD जेईची एक्झाम झाली त्याच्यात सुद्धा याच्यावरती क्वेश्चन होता की डीप फाउंडेशन आणि जे शॅलो फाउंडेशन आहे त्याला तुम्ही डिस्टिंग्विश कसं करणार, त्याचं सेपरेशन कसं करणार. ठीक आहे, सो या प्रकारे हे आहे. सो शॅलो फाउंडेशन जे आहे त्या शॅलो फाउंडेशनची बेअरिंग कपॅसिटी फाइंड करण्याचं काम सुद्धा आपण करणार विथ व्हेरियस मेथड्स. रँकाइन्स थेरीचा यूज करून, टेरजागीज मेथडचा यूज करून, मेयरहॉफ मेथडचा यूज करून. याच्यात आपण बघणार टॉलरेबल सेटलमेंटचे लिमिट, टोटल सेटलमेंटचे लिमिट्स, 40 mm 20 mm ऐकलं असेल. सँड साठी किती अलोएबल सेटलमेंट आहे, क्ले साठी किती अलोएबल सेटलमेंट आहे, राफ्ट फाउंडेशन साठी किती सेटलमेंट अलाउ करू शकतात, हे सगळे व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. सेटलमेंटच्या व्हॅल्यूज विचारल्या जातात, 20 mm 40 mm लाईक दिस. ठीक आहे, सो हे सगळं विचारलं जातं. त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो असेल डीप फाउंडेशन, ज्याच्यामध्ये पाईल्सला बघितलं जातं. पाईल्स म्हणजे काय, सिम्पली अंडरग्राउंड डीप फाउंडेशन्स आहेत. ठीक आहे, आणि हे जे डीप फाउंडेशन आहेत ते साइड्सला शिअर स्ट्रेंथ डेव्हलप करतात. साइड्सला फ्रिक्शनने ते काय करतात, शिअर स्ट्रेंथ डेव्हलप करतात. मुंबई सारखा एरिया जर असेल तर तिथे शॅलो फाउंडेशन चालत नाही. ठीक आहे, तिथे पाणथळ जमीन असते. ठीक आहे, सो तिथे पाईल्स लागतात की आपण त्या खाली डीप नेऊन सोडणार आणि मग लोड ट्रान्समिट करणार, वेदर बाय एंड बेअरिंग ऍक्शन किंवा मग स्किन फ्रिक्शन. ठीक आहे, ह्या 2 मेथोडॉलॉजीज आहेत. त्याच्यानंतर पाईल लोड टेस्ट आहे. जसं बेअरिंग कपॅसिटीच्या मध्ये शॅलो फाउंडेशनची बेअरिंग कपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण प्लेट लोड टेस्ट कॅल्क्युलेट करतो, प्लेट लोड टेस्ट कंडक्ट करतो. तसं पाईलसाठी पाईल लोड टेस्ट असते, पुल आउट टेस्ट असते, रुटीन टेस्ट असतात, त्याच्यासाठी व्हेरियस टेस्ट पाईल असतात. तर हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार. सॉइल जी काही आहे तिच्यात आपण पाईल्सचा यूज का करतो, ऍज अ फाउंडेशन म्हणून. आणि ते जे फाउंडेशन आहे मग त्याला आपण काय बोलतो, डीप फाउंडेशन.
या पाईल्सला आपण सिंगल यूज करू शकतो म्हणजे इंडिव्हिज्युअल, किंवा मग ग्रुपमध्ये यूज करू शकतो. त्याला आपण ग्रुप पाईल्स बोलतो, ग्रुप पाईल्स. आणि या ग्रुप पाईल्स ज्या आहेत त्यांची इफिशियन्सी फाइंड करणं हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पाईल लोड टेस्ट व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. प्लेट लोड टेस्ट व्हेरी इम्पॉर्टंट. प्लेटची साईज, प्लेटची शेप, प्लेट ज्या पिट मध्ये ठेवणार म्हणजे ज्या खड्ड्यात ठेवणार त्या खड्ड्याचे डायमेन्शन्स हे सगळं विचारलं जातं. आणि हे क्वेश्चन्स आलेले आहेत, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जर बघणार ना तर त्याच्यामध्ये सापडतील तुम्हाला. सो पाईल मध्ये किंवा डीप फाउंडेशन मध्ये आपण हे बघणार. पाईल हे डीप फाउंडेशनचा प्रकार जरी असला तरी काय पाईल फक्त डीप फाउंडेशन आहे असं नाही. ठीक आहे, डीप फाउंडेशनचे अदर पण प्रकार आहेत, जसं वेल फाउंडेशन आहे, केशन्स आहेत. ठीक आहे, सो ते आपण सुद्धा सगळं बघतो. आणि लास्टली आपण हा टॉपिक बघतो जो की व्हेरी फर्स्ट स्टेप आहे कुठलंही कन्स्ट्रक्शन चालू करायच्या अगोदर, याला आपण लास्ट बघतो. ठीक आहे, आधी आपण सॉइलच्या प्रॉपर्टीज वगैरे 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 सगळं समजून घेतो. आणि ऑनफिल्ड ज्या गोष्टी आहेत ती म्हणजे सगळ्यात मेन ही गोष्ट काय, की आपण ज्यावेळेस जमीन बघू तर त्या जमिनीची स्ट्रेंथ चा अंदाज घेण्यासाठी ती जमीन कन्स्ट्रक्शन करण्यालायक आहे का, त्या जमिनीमध्ये खाली डेप्थला आपण चांगल्या पद्धतीने फाउंडेशन एस्टॅब्लिश करू शकतो का, थोडक्यात ही जमीन भरोसा ठेवण्यालायक आहे का, या गोष्टी सगळ्या आपण या चॅप्टर मधून बघतो. ठीक आहे, म्हणजे या मेथड्स मधून बघतो. सब सॉइल म्हणजे काय, ही सॉइल टॉपची नाही आतली. ठीक आहे, आतली सॉइल म्हणजे सब सॉइल म्हणजे अंडरग्राउंड कंडिशन. तो ती सब सॉइल जी आहे तिचं काय करायचं, इन्व्हेस्टिगेशन करायचं म्हणजे चेक करायचं की सब सॉइल कशी आहे. सो काही डेप्थला जायचं आणि त्या डेप्थला जाऊन चेक करायचं की सेटलमेंट होते का. सिग्निफिकंट डेप्थ हा पॉइंट आपण याच्यात बघणार. सॅम्पलर हे आपण याच्यात बघणार. स्प्लिट स्पून सॅम्पलर हे आपण बघणार. जसं की आपण स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट कंडक्ट करतो. ठीक आहे, जसं की कोन पेनिट्रेशन टेस्ट करतो, डच कोन पेनिट्रेशन टेस्ट करतो. ठीक आहे, लाईक दॅट. सो त्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या इन्व्हेस्टिगेशनचे प्रकार आहेत ते. सो सब सॉइल इन्व्हेस्टिगेशन करतात. ठीक आहे, साऊंडिंग रॉड्स वगैरे असतात. आणि सॉइल एक्सप्लोरेशन, सॉइल एक्सप्लोरेशन म्हणजेच काय, टू एक्सप्लोर. एक्सप्लोर म्हणजे काय, पीसी मध्ये बघितलं असेल तुम्ही, फाईल असते तर तुम्ही राईट क्लिक केलं तर ऑप्शन येते एक्सप्लोर. एक्सप्लोर करायचं म्हणजे काय, त्या विंडोमध्ये जायचं, त्या फाईलमध्ये चेक करायचं काय काय आहे, म्हणजे ओपन अप करून समजून घ्यायचं की त्याच्यात काय काय. सो जी सॉइल आहे मग तिचं एक्सप्लोरेशन करायचं म्हणजे काय, त्या सॉइलला समजून घ्यायचं. तर हा टॉपिक जो आहे याच्यामध्ये एरिया रेशो हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सिग्निफिकंट डेप्थ हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, सो या टॉपिकचं जे इम्पॉर्टन्स आहे ते तुम्हाला समजून जाईल पीडब्ल्यूडी आणि WRD च्या ज्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यात आलेल्या क्वेश्चन्स वरून. जर डॅम्स असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर हायवेज असतील, तर वेगवेगळ्या अशा कन्स्ट्रक्शन साईट्ससाठी किंवा स्ट्रक्चर्ससाठी आपण काय करत असतो, डिटेल्ड एक्सप्लोरेशन करत असतो. तर ते डिटेल्ड एक्सप्लोरेशन आपण बोर होल्सच्या सहाय्याने करतो. तर ते जे बोर होल्स आहेत ते किती अंतरावर असले पाहिजे ते सगळं नॉलेज आपल्याला याच्यातून मिळेल. म्हणजे बेसिकली जो जिओटेक्निकल हा सब्जेक्ट आहे ना तो आपल्या कन्स्ट्रक्शन साठी सगळ्यात पहिली स्टेज, आणि त्यातल्या त्यात सुद्धा हा चॅप्टर आणि या चॅप्टरचं नॉलेज आपल्याला सगळ्यात आधी लागेल. जमीन बघून असं ठरवत नाही की आपण कन्स्ट्रक्शन करणार की नाही. ऍटलिस्ट मोठं स्ट्रक्चर असेल, हेवी स्ट्रक्चर असेल, लार्ज स्केल कन्स्ट्रक्शन असेल तर सब सॉइल इन्व्हेस्टिगेशन शिवाय पर्याय नाही. इफ दिस गोज रॉंग देन एव्हरीथिंग गोज रॉंग. ठीक आहे, सो आपल्याला दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशा पद्धतीने आपण हे सगळे चॅप्टर्स कव्हर करणार. ठीक आहे, फरक काय असेल बघा, एमपीएससीच्या स्टुडंटने सुद्धा हा लेक्चर बघितला तरी चालेल. ठीक आहे, बट फरक काय असेल, फरक असेल डेप्थचा. काही टॉपिक्स हे एमपीएससी ला व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, काही टॉपिक्स जेईला इम्पॉर्टंट नाहीत. त्याच्यामुळे प्युअरली जेई ओरिएंटेड असणार तरच हे लेक्चर बघा, कारण एमपीएससी साठी याचा फायदा होईलच असं काही नाही, कारण एमपीएससीचा आपला वेगळा कोर्स आहे, तर तुम्ही तो कोर्स समजा घेऊ शकता. ठीक आहे, सो
याच्यात न्यूमरिकलचा फरक पडून जाईल. ठीक आहे, थोडाफार न्यूमरिकलचा फरक पडू शकतो. जास्त हेवी न्यूमरिकल्स घेत होत नाहीत किंवा येत पण नाही आपल्या एक्झामला, तर मग कशाला उगाच आपला एफर्ट वाया घालवायचा. ठीक आहे, सो टू द पॉइंट आणि डॉट जे काही येणार आहे तेच मी सांगणार, एक्स्ट्रा मी सांगणार नाही. आपल्याला जर जीटी 30 क्वेश्चनचा आला, ठीक आहे, तर त्यातून कमीत कमी 27 प्रश्न आपल्याला जमले पाहिजे. या टार्गेटने स्टडी करायचा. सगळं जीटी जमलं पाहिजे या टार्गेटने स्टडी केला तर आयुष्यभर आपण जीटीचाच अभ्यास करत राहू. ठीक आहे, आणि असं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला एक्झामसाठी प्युअरली काय करायचंय, फोकस करायचंय. आपल्याला रिसर्च ओरिएंटेड काम नाही करायचंय, आपल्याला सायंटिस्ट नाही बनायचंय, आपल्याला एक्झाम काढायची. ठीक आहे, आपल्याला पोस्ट पाहिजे आणि त्यासाठी मी जे सांगेल ते तुम्ही करायचं. बिकॉज असं मला वाटतं की जर तुम्ही ही लेक्चर सिरीज घेतायत तर तुम्हाला जीटी शिकायचं आहे. ठीक आहे, आणि सो फर्स्ट टाइम तरी ऍटलीस्ट माझ्यावरती फेथ ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला जीटी यायला लागून जाईल ना, मग मला तुम्ही विसरून जा. ठीक आहे, नो इश्यू. सो असं आहे. सो हे सगळं आपण या आपल्या सिरीजमध्ये बघणार. लास्टली आपण एमसीक्यूज वगैरे पण बघणार. ठीक आहे, तुम्हाला पीडीएफ वगैरे पण अवेलेबल करून दिली जाईल. ठीक आहे, हा जो कोर्स आहे याच्यातून तुम्हाला इतके सारे बेनिफिट्स मिळणार आहेत. ठीक आहे, टेस्ट सिरीज वगैरे पण आपले अवेलेबल राहील. ओके, सो आपण आता भेटूया ज्यावेळेस आपण जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगला स्टार्ट करू. ठीक आहे, बाय.